सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशीनं पावला माया वेष्टीला जीव माझा। आळंदीमध्ये असताना आम्हाला दुसऱ्या वर्षाला विचारसागर नावाचा ग्रंथ होता, बरोबर ना बाबा? आणि त्या विचारसागरामध्ये हे ऐकत असताना एक दृष्टांत आला बरं का, गोड दृष्टांत आहे। हरिण 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 चरायला जातं कुठं? मॉलमध्ये। कुठं चरायला जातं? माळ रानामध्ये। मग चरायला गेलं का चरतं चरतं त्याला ताण लागते। ताण लागल्यानंतर त्याला काय प्यायचं असतं? पाणी। पाणी प्यायचं म्हटल्यानंतर ते इकडं तिकडं पाहतं, उन्हाळ्याचे दिवस पाणी नाही, नदी नाले कोरडे पडलेले, आणि इकडं तिकडं पाहतो पाणीच नाही। पण तापलेली जमीन, उन्हाची प्रखरता, त्या झळा त्याला काय दिसतात? त्याला शास्त्रामध्ये कोणतं पाणी म्हटलं जातं? मृगजळ। मग हरिण ते पाणी पाहतं, आणि पाणी पाहिलं एवढा आनंद होतो जसं उडी मारतं, आणि कोणाच्या मागं पळतं? मृगजळाचं। हरिण जसं पळतं पाणी त्याच्या पुढं पळतं, हरिण पळत राहतं आणि पाणी त्याच्या पुढं पळत राहतं, आणि त्या पळण्याच्या नादामध्ये वाघ महाराज खरे पाठ लागतात पाण्याचे, खऱ्या पाण्याचे। हरिण काय करतं? त्या पळण्याच्या नादामध्ये खऱ्या पाटावरून उडी मारतं, आणि कोणाच्या मागं धावतं? हे कोणाचं सांगतो? तुम्ही अजून हारणं मागायचे का?